या व्हिडिओचं टायटल किंवा थंबनेल बघून तुम्ही विचार करत असाल, की गेल्या आठवड्यात तर हा माणूस म्हणत होता, की 15 एप्रिलपर्यंत जर युद्ध थांबलं नाही, तर मंदी येऊ शकते. आणि आज हा म्हणतोय, की काय शेअर बाजारमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ आली आहे का? याच्यात तुम्हाला कॉन्ट्रडिक्शन वाटू शकतं, पण तसं काही कॉन्ट्रडिक्शन नाहीये. नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत, की शेअर बाजारमध्ये नेमकं चाललंय काय? कारण इराणचं जे युद्ध आहे, त्याच्यानंतर शेअर बाजारमध्ये जवळपास 50 लाख कोटी रुपये, बरोबर आहे का तुम्ही? 50 लाख कोटी रुपयांचं नुकसान होऊ गेलंय. बाजार जवळपास 10% खाली आलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेअर बाजारमधले काही जे एक्सपर्ट मंडळी आहे, त्यांचं असं म्हणणं आहे, की हळू-हळू तुम्ही आता शेअरांची खरेदी सुरू करू शकता. कारण शेअर आता पूर्वीपेक्षा स्वस्त झालेले आहे. पहिले तर हे समजून घ्या, की स्वस्त आणि महाग शेअर बाजारामध्ये हे कसं ठरतं, की कुठला शेअर स्वस्त आहे किंवा कुठला शेअर हा महाग आहे. तर त्याचा एक जो पॅरामीटर आहे तो पीई रेशो. पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो. म्हणजे ढोबळ सांगायचं झालं तर जेवढा पीई रेशो कमी असेल तेवढा शेअर स्वस्त मानला जातो. उदाहरणार्थ कुठल्या कंपनीचा जर पीई रेशो झाला 20, तर याचा अर्थ असा झाला की या कंपनीचं जेवढं आता प्रॉफिट आहे या वर्षीचं आणि त्या शेअरची किंमत आहे ती त्याच्या प्रॉफिटच्या 20 पटी आहे. अजून एका प्रकारे समजू शकतो की जेवढं याचं प्रॉफिट आहे आणि आपण जेवढ्या याच्यासाठी किंमत देतोय त्याला रिकव्हर करण्यासाठी या कंपनीला जेवढे 20 वर्ष लागतील तेवढं प्रॉफिट करण्यासाठी, तेव्हा जाऊन या शेअरची किंमत जी आहे किंवा कॅपिटल आपण जो देतोय तो वसूल होईल. तर जेवढं स्वस्त असेल तेवढा पी रेशो कमी असेल, जेवढा महाग असेल शेअर तेवढा पी रेशो जास्त असेल. तर हे जर आता एकदा तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आपण पुढच्या मुद्द्यावर येऊया. आत्ता निफ्टी म्हणजे जे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे किंवा सूचकांक आहे, 50 शेअर याच्यात असतात. तर या निफ्टीचा जो पीई रेशो आहे तो आत्ता या घडीला जवळपास 19-20च्या रेंजमध्ये आहे. हे सर्व 50 कंपनीचा जो इंडेक्स आहे त्याचं म्हणतोय, कुठल्या एका शेअरबद्दल आता म्हणत नाही. आता जर आपण मागे जाऊन बघितलं जेव्हा क्रायसिस झालेले मोठे तेव्हा काय झालं होतं, तर 2008 साली जेव्हा ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झालं होतं, अमेरिकेमध्ये लेमन ब्रदर्स कोसळलं होतं. मग पुरं जगचं जे फायनान्शियल वर्ल्ड आहे तिथे खूप क्रायसिस झाला होता. त्यावेळी भारतात जो शेअर मार्केट होतं किंवा निफ्टी जो आहे त्याचा पीई रेशो होतो त्यावेळी गेला होता 12 ते 13. म्हणजे इतकं शेअर स्वस्त झाले होते. शेअर मार्केट त्यावेळी जवळपास 50% कोसळलं होतं. आता तुम्ही या पुढच्या जो मोठा क्रायसिस झाला तो झाला होता 2020 साली, जेव्हा कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागला होता. एकूणच 6 वर्षापूर्वी जवळपास याच कालावधीमध्ये. तेव्हा लोकांना काही समजत नव्हतं की पुढे काय होईल. तर त्यावेळी निफ्टीचा जो पी रेशो होता तो 17-18 या रेंजमध्ये होता आणि आज तो आहे 19-20च्या रेंजमध्ये. याचमुळे असं म्हणण्यात येत आहे, अजूनही बघा कोणालाही माहीत नाही की मार्केट अजून किती खाली जाईल, हे कोणालाही क्लिअर नाही. कारण युद्धाची परिस्थिती कशी होईल, त्याचा काय परिणाम होईल हे अजूनही क्लिअर असल्यामुळे लोकांना हे माहिती नाही की मार्केट अजून खाली जाईल किंवा वरती जाईल. मात्र एक इंडिकेशन जे मिळालेलं आहे आणि हे मी गेल्या वर्षी पण पैसा पाणी या संदर्भामध्ये लिहिलं होतं, व्हिडिओ तो आपण हल्लीच बनवायला सुरू केला आहे. ICICI म्युच्युअल फंडचे जे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर आहे एस नरेन, त्यांनी गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली त्यांचं एक भाषण खूप व्हायरल झालं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी असा सल्ला दिला होता की शेअर बाजारमध्ये फार खराब टाईम येणार आहे. म्हणजे SIP जी तुम्ही डोळे मिटून करताय स्पेशली इन मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये, त्याचा रिटर्न निगेटिव्ह येऊ शकतो. जर तुम्हाला SIP करायचीच झाली, तुम्हाला जर शेअर बाजारामध्ये खरेदी करायची झाली तर तुम्ही लार्ज कॅपमध्ये किंवा मोठ्या कंपनीमध्ये निवेश करायला पाहिजे. तर हे जवळपास
13-14 महिन्यापूर्वी त्यांनी ही वॉर्निंग दिली होती की शेअर बाजारमध्ये म्हणजे टाईम चांगला येणार नाही येत्या वर्षामध्ये आणि रिटर्न निगेटिव्ह होऊ शकतो. नेमकं तेच झालंय. त्याला आणखी चालना मिळाली इराण युद्धामुळे, कारण मार्केट 10% खाली आलं गेल्या महिन्याभरामध्ये. तर ते नरेंद्र आणि त्यांचा एक फंड आहे ICICI बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड. हा बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड काय करतं की त्यांच्याकडे जर ₹100 आहे तर ते शेअर मार्केटमध्ये कमीत कमी ₹30 लावतात आणि अधिक जाऊन ते ₹80 लावतात. म्हणजे ही रेंज आहे की शेअर मार्केटमध्ये आपण कुठल्याही क्षणी ₹30 लावू, नाही तर ₹80 लावू. तर जेव्हा त्यांना असं वाटतं की मार्केटमध्ये रिटर्न कमी येण्याची शक्यता आहे, ते शेअरचं एक्सपोजर किंवा इक्विटी एक्सपोजर कमी करतात. आणि 2 वर्षापूर्वी या फंडमध्ये जे इक्विटी एक्सपोजर होतं 2024 साली, ते जवळपास 31% वरती गेलं होतं. 31% गेलं होतं, म्हणजे एकदम लोअर साईडला गेलं होतं. आणि आता लेटेस्ट जेव्हा आत्ता आपण हा व्हिडिओ करतोय, त्यांनी शेअर बाजारचं जे एक्सपोजर आहे, ते अलोकेशन जे आहे ते वाढवून केलं आहे 61%. आणि हे 5 वर्षातलं सगळ्यात जास्त अलोकेशन आहे. तर नरेन यांचं असं म्हणणं आहे की हळूहळू तुम्ही आता शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये किंवा SIPच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे लक्षात घ्या की या सल्ल्यामागे अजूनही जोखम आहे, कारण अजूनही कोणाला माहीत नाही की बाजार याच्याहून अजून खाली जाईल, किती खाली जाईल हे माहीत नाही आहे. मात्र मी जसं सांगितलं, जो फंड 5 वर्षामध्ये आपलं शेअर मार्केटचं इन्व्हेस्टमेंट जे आहे ते 31% येऊन गेला होता, ते आज परत जवळपास त्याचं दुप्पट म्हणजे 61% घेऊन गेलेलं आहे. आणि ते असं म्हणतात ते नरेंद्र, ज्यांनी वर्षभरापूर्वी लोकांना वॉर्निंग दिली होती की बघा शेअर बाजाराच्या नादात पडू नका, ते आज म्हणतात की आपण हळूहळू इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर असं मी म्हणतोय किंवा नरेंद्र म्हणतोय, तर तुम्हाला एक भीती वाटू शकते की बाबा अजूनही पैसे लावायला पाहिजे का? आणि बरोबर आहे भीती, म्हणजे याच्यात काही गैर नाही आहे. मात्र तुम्हाला शेवटी एक गोष्ट सांगून मी थांबतो. DSP म्युच्युअल फंडनी एक जाहिरात काढली पिंक पेपरमध्ये, म्हणजे जे इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड, शनिवारी ही जाहिरात आली आणि एक पूर्ण फुल पेज ॲड आहे. फ्रंट पेजला ही जाहिरात आली होती. खूप सुंदर कॉपी त्यांनी लिहिली आहे इंग्रजीमध्ये. तर त्या कॉपीमध्ये एक स्टोरी आहे. ती स्टोरी आहे एका इन्व्हेस्टरबद्दल, एका माणसाबद्दल. त्याला असं विचारण्यात आलं की 2008 मी सारखं 60 म्हणतोय, 2007-8 साली जेव्हा जे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आलं होतं, त्यावेळी तुम्ही काय केलं? तर त्यांनी असं उत्तर दिलं की मी काहीच नाही केलं. तर त्याला दुसरा प्रश्न विचारण्यात आला की काहीच नाही केलं म्हणजे तुम्हाला मग नुकसान किती झालं? तर ते म्हणाले की मला अजिबात नुकसान नाही झालं. मग तिसरा प्रश्न, असं कसं झालं? तर त्यांचं असं म्हणणं होतं की मी काही केलं नाही, त्याच्यामुळे माझं काही नुकसान झालं नाही, कारण कालांतराने शेअर बाजार वरती गेला आणि माझं जो पोर्टफोलिओ होता तो परत प्रॉफिटमध्ये आला. तर सांगायचा अर्थ असा, जरी तुमची हिंमत होत नसेल इन्व्हेस्टमेंट करण्याची, तरी पॅनिक करण्याची गरज नाही आहे, विकायची गरज नाही आहे. अर्थात हे मी जेव्हा सगळ्यात सांगतोय आणि हा जो व्हिडिओ मी बनवला आहे, त्याच्या मागे मी एक स्टॅच्युटरी वॉर्निंग म्हणा, ती मी देऊन देतो की हा व्हिडिओ मी बनवला आहे तुम्हाला माहिती देण्यापूर्वी याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस म्हणून मानू नका. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं झालं, विकायचं आहे, खरेदी करायचं आहे तुमच्या म्हणजे रिस्क प्रोफाईल अनुसार, तर हे ठरवण्यापूर्वी सेबी संस्था जी आहे त्यांनी जे सर्टिफाईड ॲडवायझर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली पाहिजे, त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच हा निर्णय घेतला पाहिजे की आपण विकायचं आहे, खरेदी करायची आहे, होल्ड करायचं आहे. तर मंडळी, पैसा पाणीमध्ये आज एवढंच. नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगेन, जर तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. माझा प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याची. एकदा पुन्हा खूप खूप धन्यवाद. नमस्कार.